पर्यंत आम्ही ते चालवलं आणि ते चालवल्यानंतर ते सक्सेस झालं. सक्सेस झाल्यानंतर आम्ही ही दक्षता समिती ही बनवलेली आहे. तेव्हापासून आम्ही दक्षता समिती बनवलेली आहे. कारण दक्षता समिती याच्यासाठी बनवलेली आहे की जे दीक्षाभूमीवरती समितीचे लोक स्वतः आपल्या विचारांनी ते आपले निर्णय घेत होते आणि दीक्षाभूमीला ते देशनाभूत करण्याच्या मागे लागले होते. म्हणून आम्ही दीक्षाभूमी दक्षता समितीची गठन केलेलं आहे. आणि त्यानंतर तेव्हापासून आम्ही दीक्षाभूमी दक्षता समिती दीक्षाभूमीवरती जेही काही होत असेल त्याची आम्ही दक्षता घेतो. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा आहे की अशोक सम्राट जयंती आहे आणि अशोक सम्राट जयंतीच्या प्रित्यर्थ सरांनी जो आता प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही जनतेला कोणतं आव्हान करू इच्छिता, तर आम्ही जनतेला हे अशोक विजयादशमीच्या निमित्ताने हे आव्हान करणं जातं की तथागताचा धम्म हा शांतीचा मार्ग आहे. पंचशील ध्वज जे आम्ही काढत आहोत हा शांततेचा मार्ग आहे. त्यासाठी आम्ही हा पंचशील ध्वजाचं नियोजन केलेलं आहे. ज्या बुद्ध धर्म तथागतांनी दिला आणि तो बुद्ध धर्म पुन्हा अशोक सम्राटांनी आणला आणि पूर्ण जगामध्ये पसरवलेला आहे. दीक्षाभूमी हे ऐतिहासिक दीक्षाभूमी आहे आणि जागतिक लेवलची दीक्षाभूमी आहे. आणि त्यामधून म्हणून ही जी अशोक सम्राटांची जयंती आहे हे दीक्षाभूमी पर्यंत रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी पर्यंत जायलाच पाहिजे. आणि धम्मध्वज हा शांती स्वरूपाने, कारण बुद्धाचा धम्म हा शांतीचा मार्ग आहे आणि अशोक सम्राटांनी आम्हाला शांततेचा मार्ग दिला आहे तो म्हणजे बुद्ध आणि धम्म. ती धम्म यात्रा रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमी पर्यंत शांतता स्वरूपाची जाते. आम्ही पोलिसाला जे आवेदन दिलेलं आहे ते आवेदन आम्ही हजारोच्या संख्येने जरी नसं दिलो पण जरी आमचे 500 लोक जरी अनुयायी आले तरी आम्ही ती शांततेनेच दीक्षाभूमी पर्यंत ती यात्रा आम्ही नेऊया. त्यानंतर अशोक सम्राटांनी जो आम्हाला धम्म दिलेला आहे तो धम्म आम्ही तिथून आव्हान करू उपासक उपासकांना की आता आपल्याला 75 वर्ष झालेली आहेत, तुम्ही आजही अंधश्रद्धेमधून निघलेले नाही. बाबासाहेब तुम्हाला समजला नाही. अशोक सम्राटांनी आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यांना धम्म प्रचाराला श्रीलंकेला पाठवलेला आहे. हा आपले आदर्श आहेत अशोक सम्राट. इथून तुम्हाला अशोक सम्राट जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला इथे संकल्प घेऊन जायचा आहे की प्रत्येक बुद्धाची ही जबाबदारी आहे की आपला धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आणि नागपूर शहरात पोहोचवणे हा त्यांना संकल्प घेऊन जाऊन आम्ही त्यांना संदेश देणार आहोत. म्हणून दक्षता समितीने अशोक सम्राटाची जयंती ही कुणी पहिले करत नव्हतं पण आता नागपूर शहरात अशोक सम्राटाची जयंती फार उत्साहाने साजरी करायला 2 वर्ष झालेले आहेत, चालू झालेलं आहे. म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की दक्षता समितीने की आम्ही आता हर वर्ष तिथे अशोक सम्राट जयंती साजरी करू आणि दीक्षाभूमी पासूनच आम्ही सुरुवात करू. आणि म्हणूनच या पत्र परिषद आयोजित केलेली आहे की जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि आमची जनता तिथपर्यंत आली पाहिजे हे आम्ही त्यांना आव्हान करतो. एवढं मी सांगते आणि म्हणूनच ही पत्र परिषद आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये नाव प्रेस नोट मध्ये दिले आहे. हो का, नाव सांगू द्या. आशिष बनसोड भाऊ. पत्र परिषदेला मायाताई उके, अभिषेक फुलकर, आशिष बनसोड, किशोर गेडा, गंगा टेंभुर्णे, माला आंबुलकर, रत्नाकर खोब्रागडे, वैशाली डबरासे, राजेंद्र बोबडे, कविता लांडे, किरण गौरखेडे, वर्षा वालदे, माधुरी बनसोड, रंजना गणवीर, पौर्णिमा शेंडे, शिवानी शेंडे, कल्पना मेश्राम, सुनंदा ताई गायकवाड. आणखी त्या आणि सम्राट अशोक सेनेचा